सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते। श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल शीतल्स कॉर्नरमध्ये। सर्वप्रथम सर्वांना नवरात्रीच्या आणि घटस्थापनेच्या खूप खूप शुभेच्छा। आज आहे पहिली माळ आणि आज देवीचं स्वरूप आहे शैलपुत्री माता। आजचा रंग आहे पांढरा आणि मी कालपासून नवरात्रीच्या 9 रंगांच्या वेगवेगळ्या रांगोळ्यांचं एक सिरीज सुरू करतेय। अगदी छोट्या साध्या सिंपल रांगोळ्या आहेत ज्या रोज तुम्ही तुमच्या दारामध्ये काढू शकता। तर ती सिरीजही बघायला विसरू नका आणि त्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायलाही विसरू नका। सोबतच बेल आयकनही प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील व एकही व्हिडिओ मिस होणार नाही। सो ती सिरीजही नक्की बघा। आणि जसं की मी म्हटलं आजचा रंग आहे पांढरा आणि आजचा नैवेद्य आहे गाईच्या तुपाचा। आज तुम्ही देवीला गाईच्या तुपाचा किंवा गाईच्या तुपापासून बनवलेल्या कुठल्याही पदार्थाचा नैवेद्य दाखवू शकता। आम्ही अर्चितसाठी तसंही गाईचं दूध घेतो त्यामुळे त्याच्यापासून निघणाऱ्या साईपासून मी घरी गाईचं तूप बनवलंय आणि त्यापासूनच मी आज देवीसाठी शिरा बनवणार आहे। तर सगळ्यात अगोदर मी शिरा बनवून घेणार आहे व त्यानंतर देवीची छान पूजा करणार आहे। खरं तर माझ्या घरात घट नसतात, घट हे आमचे गावी बसतात, परंतु माझ्या देवाऱ्यामध्ये श्री माता लक्ष्मी, वाघजाई देवी आणि अन्नपूर्णा या तीनही देव्या आहेत। सो मी त्यांची विधिवत पूजा करणार आहे आणि 9 दिवस मी त्यांचीच पूजा करते, पूजा अर्चा करते। माझ्याकडून जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा करते त्यांची। आणि पूर्ण 9 दिवस उपवास नसतात माझे, पण उठता बसता उपवास करते मी, म्हणजे पहिल्या दिवशी आणि अष्टमीच्या दिवशी। त्यामुळे आजही माझा फास्ट आहे, प्लस आज सोमवारही आहे, त्यामुळे आज आजीच्या बाबांचाही उपवास आहे। तर आता सगळ्यात पहिल्यांदा मी करणार आहे देवीचा प्रसाद म्हणजेच गाईच्या तुपातला शिरा। आज गार्डन मध्ये खूप छान फुलं आली आहेत, तर अगोदर ती सगळी ही फुलं काढून घेणार आहे आणि देवीची छान पूजा करून घेणार आहे। आज विड्याच्या पानांवर देव ठेवले जातात आणि पुढचे 9 दिवस ते देव हलवायचे नसतात। त्यामुळे कालच मी पूजेची सगळी तयारी केली होती, विड्याची पानं वगैरे घेऊन आले होते, फुलंही आणली होती। पण आज माझ्या गॅलरीतल्याही झाडांना खूप छान ताजी फुलं आली आहेत, तर तीही सगळी मी काढून घेणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा ही छानशी लाल जास्वंद, तिला आज खूप दिवसांनी चक्क 2 फुलं आली आहेत एकाच दिवशी। त्यानंतर ही गुलाबी जास्वंद, हिलाही आज एक छानसं फूल आलं आहे। आणि हे गोकर्ण, यालाही एक खूप छानसं फुल आलं आहे। मी कालच्या व्हिडिओमध्येही तुम्हाला दाखवलं होतं की माझ्याकडे पांढरा गोकर्ण उमलला आहे आणि हा आहे निळा गोकर्ण। हा शक्यतो कॉमन असतो, हा बऱ्याच जणांच्या इथे दिसेल तुम्हाला, पण पांढरा गोकर्ण हा थोडासा पटकन मिळत नाही। तर आधी सगळी फुलं तोडून घेईन आणि देवांची पूजा करेन। तीनही देवींची मी अशी छान मळवट भरून पूजा करून घेतली आणि बागेत आलेली प्लस मी काल बाजारातून आणलेली ही सगळी फुलं वगैरे वाहून घेतली, धूपदीप दाखवला। तोपर्यंत अर्चितही उठला होता, मग त्याचंही सगळं आवरून घेतलं आणि त्यानंतर अर्चूने आणि मी देवांची छान आरती करून घेतली।
आजचा रंग होता पांढरा, म्हणून आज दारात अशी छानशी रांगोळी काढली होती. या रांगोळ्यांची एक सिरीज मी चॅनलवर सुरू केली आहे, तीही बघायला अजिबात विसरू नका. त्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. माझ्या इथे फार वारं येतं, म्हणून मी अशी पाटावर रांगोळी काढून ती बाहेर ठेवली होती. आणि मी पाट फक्त बाहेर ठेवून येईपर्यंत माझ्या लेकाने डायनिंग टेबलवरही अशी रांगोळी काढून घेतली होती. कसं तरी सगळं आवरलं. दुपारी पोडियमवरती मुलं खेळायला आली की मास्टर बेडरूमच्या सिटिंगवरती मस्त असं बसून अर्चू त्या मुलांना मस्त खेळताना बघत असतो आणि ए दादा करत हाका मारत बसतो. खरं तर त्याचा आवाज त्या मुलांपर्यंत पोहोचत नाही, कारण एवढ्यावरून त्या मुलांपर्यंत आवाज जाणं शक्यच नाही. शिवाय त्या मुलांचाही दंगा सुरू असतो. त्यानंतर संध्याकाळी 5-5:30 नंतर साधारण देवीची मूर्ती सोसायटीमध्ये आली होती. सो छान त्या मूर्तीचं सोसायटीतल्या सगळ्या स्त्रियांनी मस्त आगमन केलं आणि खूप छान मूर्तीचा आगमन सोहळा पार पडला. अर्जुनही हे सगळं खूप एन्जॉय केलं. त्याला जसं समजायला लागलं तसं खरं तर ही त्याची पहिलीच नवरात्र. गेल्या वर्षी तो फक्त वर्षाचा होता, त्यामुळे फारसं त्याला कळत नव्हतं. पण यंदा आता सगळ्या गोष्टी तो एन्जॉय करतोय. यावर्षीचा गणेशोत्सव असेल, आत्ता नवरात्री असतील. सोसायटीच्याच काही महिलांनी अशी खूप छान मोठी अशी मस्त रांगोळीही काढली होती देवीच्या आगमनासाठी. खूप छान आणि मस्त देवीच्या आगमनाचा सोहळा पार पडला. त्यानंतर देवीची स्थापना झाली, देवीला साडी नेसवण्यात आली आणि आजचा रंग पांढरा होता, म्हणून आज देवीला अशी छान पांढऱ्या रंगाची साडी नेसवली होती. खरं तर सोसायटीच्या देवीची मूर्ती ही श्री अंबाबाईच्या स्वरूपातली आहे यावर्षी, त्यामुळे मग त्याच पद्धतीची साडी, त्याच पद्धतीचे दागिने हे सगळं नेसवण्यात आलं आणि देवीचं रूप खूप छान खुलून दिसत होतं. ताज्या फुलांचा मोठा हार, छान गजरे, नथ आणि इतरही बाकी सगळे दागिने, अशा प्रकारे छान महिलांनी पटकन देवीला सजवून घेतलं. कारण आरतीची वेळ होत चालली होती आणि 8 वाजता आरती घ्यायची होती. ब्राह्मण काकाही आले होते, त्यांनीही छान पूजा करून घेतली. अखंड दिवा तेवत ठेवला आणि छान घटांची घटस्थापना करून घेतली आणि त्यानंतर देवीची आरती करण्यात आली. आरती झाल्यावर घरी आलो. खरं तर बाकी स्वयंपाकाची तयारी मी बऱ्यापैकी करून ठेवली होती. आज दोघांचे उपवास होते, त्यामुळे चपातीचं पीठ वगैरे मळून ठेवलेलं. वरण भाताचा कुकर लावला होता. घरी आल्यावर पटकन अक्का मसूर फोडणीला दिला, चपात्या लाटून घेतल्या आणि संध्याकाळी नैवेद्यासाठी काय करायचं, पण हे म्हणले की नाही मला सुद्धा शिराच खायचा आहे. मग पुन्हा संध्याकाळीसुद्धा मी नैवेद्यासाठी शिराच बनवला. उद्या तसाही साखरेचा नैवेद्य होता, मग म्हटलं उद्या खीर बनवता येईल. यांना सकाळी शिरा मिळाला नव्हता प्रसादाचा, त्यामुळे मग संध्याकाळी पुन्हा एकदा शिराच बनवला. आणि अक्का मसूर अशा प्रकारे खूप साध्या पद्धतीने करते मी. तेलामध्ये फक्त कांदा टोमॅटो भाजून घ्यायचं, लसूण आलं लसणाची पेस्ट किंवा किसलेला आलं लसूण घालायचा. त्यानंतर त्यामध्ये थोडासा कढीपत्ता घालायचा, छान परतून घ्यायचं सगळं. थोडीशी धणेपूड, जिरेपूड आणि लाल तिखट टाकायचं, हलवून घ्यायचं आणि साधारण 15 ते 20 मिनटं अख्खा मसूर हा पाण्यामध्ये भिजवून घ्यायचा, जेणेकरून तो पटकन शिजला जातो. सगळे मसाले छान परतून झाल्यावर थोडीशी वाफ काढून घ्यायची, म्हणजे जे काही टोमॅटो वगैरे असेल थोडंसं सॉफ्ट होतं आणि खातानाही छान वाटतं, करकरीतपणा त्याचा निघून जातो. सो वाफ काढल्यानंतर मग 15 ते 20 मिनटं भिजवलेले अख्खे मसूर त्यामध्ये टाकून घ्यायचे आणि चवीपुरतं मीठ घालून थोडंसं हलवून घ्यायचं आणि शिट्ट्या काढून घ्यायच्या. 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये आरामात मसूर शिजून जातो आणि त्यानंतर उघडल्यावर एकदा स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचं. खूप इझी आहे प्रोसेस ही आणि खूप छान चविष्ट असा अख्खा मसूर बनतो. तुम्हाला हवा असेल तर वरून जिरं, मोहरी आणि लाल मिरचीचा तडकाही देऊ शकता, त्याने ही खूप छान चव लागते. थोडंसं दही टाकल्यावर तर अजून अप्रतिम लागतो चवीला हा अख्खा मसूर. त्यानंतर छान जेवणं झाली. दुसऱ्या दिवशी होता मंगळवार, रंग होता लाल आणि मला देवीला साडी नेसवायला जायचं होतं सकाळी 6 वाजता, त्यामुळे मग 5 वाजता उठायचं होतं. मग जेवणं झाल्यावर सगळ्यात अगोदर तर देवीच्या साडीला छान प्रेस करून घेतलं आणि देवीच्या साडीच्या निर्या वगैरे करून थोडीशी तयारी करून घेतली. ज्वेलरी पण पुन्हा एकदा हाताखालून घालून घेतली की सगळी व्यवस्थित आहे नाही, पिशवीत व्यवस्थित घातले, सगळी तयारी केली आणि त्यानंतर 1 वाजता मी झोपी गेले आणि असं संपलं माझा आजचा दिवस. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओज. स्टे ट्यून्ड.